माझ्या देशातील 90% मूल निवासी आणि महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटी गरीब बहुजन समाजाच्या लोकांनो, बघा दादांनो, आज आमच्या देशाला 75 वर्ष झाले आहेत स्वातंत्र्य मिळून, आणि या भारत देशामध्ये तथागत बुद्धांनी हजारो वर्ष अगोदर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटीचा मार्गाने एक सुद्धा रक्ताचं थेंब न सांडवताना अहिंसेचा मार्गाने एवढी मोठी क्रांती केली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटीचा मार्गाने. आणि त्यांनी सांगितलं की मी वास्तव्यवादी आहे. वास्तव्यवादीचा अर्थ होतो जी वस्तू म्हणा किंवा जे विचार मानवाला फायद्याचे आहेत किंवा मानव ज्याच्याने उन्नती करतो. सायन्स आणि मॅथ या मार्गाने त्यांनी पूर्ण जगाला मार्ग दाखवला. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि मानवता. सगळ्यात मोठा धर्म माणसाचा मानवता आहे, माणुसकी. आणि जग आज बघा, आपण आज 21व्या सदीमध्ये आहोत. या पृथ्वीचे जेवढे काही डेव्हलप कंट्री आहेत ते बुद्धाचा मार्गाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियतचा मार्गाने आपल्या देशातील लोकांचं उन्नती ही ज्ञान म्हणजे शिक्षण, सायन्स आणि मॅथचा विचाराने लोकांना शिक्षण देतात, सगळ्यांना. आणि त्या लोकांना पोट भरण्यासाठी ते जॉब क्रिएट करतात. आणि जॉब क्रिएट करून जर त्या देशाला 10 रुपये मिळत असेल तर तो 6 रुपये त्या माणसाला देतो वैयक्तिक, आणि 4 रुपये देशातील लोकांसाठी काही त्यांचे प्रोग्राम असतील त्यासाठी ठेवतो. आणि त्या लोकांसाठी जॉब क्रिएट करून त्या देशातील लोकांना ते लोक मानवतावादी विचाराने आपल्या देशातल्या लोकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियतच्या मार्गाने लोकांची प्रगती करून देशाची प्रगती करतात. आणि असे महामानव तथागत बुद्ध आमच्या देशामध्ये जन्माला आलेत हजारो वर्ष अगोदर. आणि आजही 21 सेंचुरीमध्ये 2025मध्ये कोणी इथला व्यक्ती जातो जगाच्या पाठीवर डेव्हलप करणे, तो म्हणतो मी बुद्धाच्या देशातून आलेला आहे. एवढा महान बुद्ध या देशामध्ये हजारो वर्ष अगोदर होऊन गेले. आणि बघा दादांनो, त्यानंतर काही वर्षानंतर हे आर्य विदेशी ब्राह्मण हे युरेशियातनं 3000 वर्ष अगोदर भारत देशात आलेले आहेत. हे मी नाही म्हणत, हा मोगल आर्य हे परदेशातनं आलेत. आणि यांनी जेव्हा संतांनी क्रांती केली तेव्हा यांनी मोगलांना बोलवलं. काय केलं यांनी? 10वा मौर्य राजा बृहदत्त जो बुद्धाला मान्य होता आणि बुद्धाचे प्रचारक होते, यांचा पुष्पशृंग हेड होता यांचा. याने 10वा मौर्य राजा बृहदत्ताची कपटबुद्धीने हत्या केली. आणि जे बुद्धाचे प्रसारक होते त्यांचं डोकं कापून शराव नदीत टाकलं. आणि बघा दादांनो, यांनी वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि मनुस्मृती तयार केली. हे कोण सांगतो? या देशाचा दुश्मन ज्याला आम्ही पहिला प्राईम मिनिस्टर मोगल आणि पंडित चावलाद हा भारत ते खोजमध्ये सांगतो. या देशाचा दुश्मन हा मोगलही बाहेर न आल्यात, तेही शिकलेले होते, आणि हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत